नमस्कार, मॅथ बाय पूजामध्ये तुमचं परत स्वागत आहे. आपण आतापर्यंत जे 7th क्लासचे जितके पण एक प्रॅक्टिस सेट पाहिले त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काही ट्रायंगल आपल्याला काय करायचे ते कन्स्ट्रक्ट करायचे. ते पहिल्या याच्यामध्ये आपण आपल्याला साईड दिल्या होत्या ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलं. दुसऱ्यामध्ये आपल्याला एक अँगल आणि दोन बाजू दिल्या होत्या त्याच्यासुद्धा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलं आपण. नेक्स्ट आपल्याला दोन बाजू आणि दोन कोन आणि एक बाजू दिली होती तो पण आपण जो काय ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलेला आहे. आता आपण जो आपल्याला जो चौथा आपला म्हणजे नेक्स्ट जो आपला प्रॅक्टिस सेट आहे ठीक आहे, जो की आहे प्रॅक्टिस सेट 5. याच्यामध्ये काय आपल्याला संपूर्ण कोन जे म्हणजे सगळे जे अँगल आहे ते राईट अँगल ट्रायंगलच दिलेले आणि राहिलेल्या ज्या दोन बाजू आहे आपल्याला त्या आपल्याला दिलेल्या असते. तर त्याच्यावरून आपल्याला काय करायचं ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं याच्यामध्ये. तर आपण प्रॅक्टिस सेट जो 5 आहे ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन तुम्ही पाहू शकता की क्वेश्चन काय आपला कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल ऑफ द मेजर गिवन बिलो. जे काही क्वेश्चनमध्ये आपल्याला मेजरमेंट दिलेले आहे ट्रायंगलचे ते तुम्हाला पाहायचे ते घ्यायचे आणि त्याच्यानुसार तुम्हाला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करणं सुरू करायचे. तर पहिला प्रश्न तुम्ही इथं पाहू शकता ठीक आहे, जो की दिलेला आहे आपल्याला ट्रायंगल AMN मेजर ऑफ अँगल MAN 90 डिग्री, लेंथ ऑफ AN 8 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ MN इज 10 सेंटीमीटर. आता तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल म्हटलं तर तुम्हाला माहीत असेल ठीक आहे, राईट ट्रायंगल आलं त्याची हायपोटेन्यूस साईड सुद्धा येते आणि त्याचं बाजू पण येतात ठीक आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे ठीक आहे. कोणत्या साईडला आपण हायपोटेन्यूस साईड म्हणतो आणि ती नेमकी काय असते ठीक आहे. आता हायपोटेन्यूस साईड म्हणजे ती जी काही 90 डिग्रीचा जो काही अँगल असेल त्याच्यासमोर येणारी बाजू ही आपली हायपोटेन्यूस बाजू असते आणि ती नेहमी मोठी असते रिमेनिंग दोन बाजूपेक्षा ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं म्हणून ज्यावेळेस आपण हे अँगल घेणार आहोत ना त्याच्यामध्ये तुम्हाला ते कन्फ्यूज नाही होणार आहे ठीक आहे. आता जी गिवन माहिती आपल्याला लिहायची आहे ती आपण प्रश्नामधून लिहून घेऊया ठीक आहे. जो की ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला पहिले ट्रायंगल आपण दिलेला आहे MAN. याच्यामध्ये आपल्याला त्याचंच मेजर दिलं आहे म्हणजे अँगल जो A आहे आपला त्याचं मेजरमेंट दिलं आहे आणि त्याचं मेजरमेंट दिलं आहे आपल्याला 90 डिग्री ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाजू दिली आहे AN जी की दिलेली आहे आपल्याला 8 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी बाजू दिली आहे MN जी काही दिली आहे आपल्याला 10 सेंटीमीटर. तर चला एक राईट अँगल ट्रायंगल मी इथं ड्रॉ करते ठीक आहे, म्हणजे जी आपली रफ फिगर आहे ती आपल्याला ड्रॉ करायची. आणि आता इथं प्रत्येक रफ फिगर तुमची कशी येणार तर राईट अँगल ट्रायंगलची रफ फिगर येणार. हा माझा अँगल आहे आणि जो की आहे A जो की 90 डिग्री दिलेला आहे मला. हा माझा M आहे, हा माझा N आहे ठीक आहे. आता AN किती आहे आपल्याकडे 8 दिलेला आहे आणि MN किती आहे आपल्याकडे हा जो बाजू आहे ठीक आहे, ही पूर्ण जी हायपोटेन्यूस साईड आहे ती किती दिली आपल्याला 10 सेंटीमीटर दिली आहे ठीक आहे. ही झाली आपली रफ फिगर. दादा आपली जी ओरिजिनल फिगर आहे ती ड्रॉ करायला सुरुवात करूया ठीक आहे. इथं पाहू शकता मी आता माझा बेस घेणार आहे MAN तो की 8 दिलेला आहे मला. AN 8 सेमी मला इथं घ्यायचे. हे इथं आहे माझं 8 सेमी ठीक आहे. हे इथून मी 8 सेमी घेतलेलं आहे आणि हे आहे माझं A आणि हे आहे माझं N ठीक आहे. टोटल 8 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये मला 90चा अँगल काढायचा आहे कारण की A मला 90 डिग्री दिला आहे ठीक आहे. तर मी A 90 डिग्री घेऊन घेणार आहे इथे. हा माझा A इथे तुम्ही पाहू शकता. आता या Aला मी जोडून घेणार आहे आणि हां याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जो अँगलची तुम्ही जी लाईन घेणार आहे ठीक आहे ती थोडीशी मोठी घ्यायची कारण की येणारी नेक्स्ट बाजू तुम्हाला त्याच अँगलवर ड्रॉ करायची जे त्याचा आर्क तुम्हाला काढायचा असतो ठीक आहे. तर त्याच्यामुळे ही मी पहिलेच थोडीशी मोठी घेऊन घेणार आहे. तुम्ही इथं पाहू शकता मी ही इतकी मोठी घेतली आहे ठीक आहे. अँगल आपला इथं आला होता पण सहसा ही रेषा आपल्याला मोठी घ्यायची आहे म्हणून मी इथपर्यंत मोठी घेतलेली आहे. आता मला काय करायचं आहे चॉपमध्ये 10 सेंटीमीटर जी ही मला काय घ्यावं लागणार आहे बाजू घ्यावं लागणार आहे. नेक्स्ट बाजू माझ्याकडे MN दिली आहे जी की 10 सेंटीमीटर आहे म्हणून त्याच्यामध्ये मी चॉप साईडमध्ये माझं जे काही 10 सेंटीमीटरचं अंतर घेणार आहे ठीक आहे. तर हा जो अंतर आहे तो थोडंसं मोठं येणार आहे तुमचं कारण की 10 सेंटीमीटर म्हटलं की आपला चॉप थोडा मोठा होणार आहे ठीक आहे. म्हणून रेषा पहिलेच मोठी काढून घ्यायची आहे तुम्हाला सर्वात पहिले. हे इथं माझं 10 सेंटीमीटरचं मी अंतर घेतलेलं आहे माझ्या चॉपमध्ये. पाहू शकता किती मोठं डिस्टन्स आलेलं आहे. आत्ताच्या आकृतीपैकी सर्वात मोठं डिस्टन्स हेच वाला आहे ठीक आहे. आता हे 10 सेंटीमीटरचं जे मला अंतर काढायचं आहे त्याचं कोणतं आहे MN दिलं आहे म्हणून माझ्याकडे N बिंदू आहे म्हणून मी याचे लोखंडी टोक Nवर ठेवला आहे आणि इथं मला आर्क काढून घ्यायचं आहे ठीक आहे. इथं पाहू शकता मी आर्क काढला. इथं हे जॉईंट झालेला आता हा जो बिंदू मिळाला आहे मला तो माझा M बिंदू आहे. काय माझा M. आता हा M आणि हा N स्केलच्या मदतीने मी इथं जोडून घेणार आहे व्यवस्थित. तुम्हाला दोन्ही बिंदू जोडून घ्यायचे तर आपला इथं जो आहे ट्रायंगल MAN हा तयार झालेला आहे ठीक आहे. थोडासा हा जोडल्याने गेला व्यवस्थित आकृती काढून घेते ठीक आहे. हां पाहू शकता हे माझं ट्रायंगल इथं कन्स्ट्रक्ट करून झालेलं आहे ठीक आहे. हा माझा संपूर्ण ट्रायंगल आहे जो क्वेश्चन फर्स्टमध्ये मला दिलेला होता. आता पाहणार आहोत आपण क्वेश्चन नंबर 2. प्रॅक्टिस सेट क्वेश्चन नंबर 2 ठीक आहे. तर क्वेश्चन अशा प्रकारे दिला आहे इन राईट अँगल ट्रायंगल STU हायपोटेन्यूस साईड SU इज 5 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ ST इज 4 सेंटीमीटर ठीक आहे. तर आपल्याला हायपोटेन्यूस साईड आणि दुसरी साईड दिलेली आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मेन्शन केलेलं आहे हायपोटेन्यूस साईड म्हणून म्हणजे जे 90 अंशाचा कोन असेल त्याच्यासमोरची साईड आपली हायपोटेन्यूस साईड येणार आहे. तर चला आता हे कन्स्ट्रक्ट करायला सुरुवात करूया. पहिले जी इन्फॉर्मेशन दिली आहे तुम्हाला क्वेश्चनमध्ये ती गिवन डाटा म्हणून लिहून घ्यायची असते ठीक आहे. तर आपला जो ट्रायंगल आहे ST
यू, ठीक आहे. हा कितीचा आहे आपल्याला 90 डिग्रीचा आहे राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यामध्ये जे काही मेजर ऑफ अँगल टी आहे तो दिला आहे आपल्याला 90 डिग्रीचा. लेंथ ऑफ जे एस यू आहे ती दिली आहे आपल्याला 5 सेंटीमीटर. आणि नेक्स्ट जी काही आहे ती लेंथ ऑफ एस टी आहे, ठीक आहे, ती आपल्याला दिलेली आहे 4 सेंटीमीटर. तर आता याच्यामध्ये आपण ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया, ठीक आहे. असा आपला ट्रायंगल येणार आहे. आता हा ट्रायंगलचा हा 90चा कोन हा आपला टी असणार आहे, हा आपला एस असणार आहे आणि हा आपला यू असणार आहे, ठीक आहे. कारण की आपल्याला एस यू हायपोटेनियस साईड दिली आहे ती दिली आहे 5 सेंटीमीटर आणि एस टी दिली आहे आपल्याला 4 सेंटीमीटर, ठीक आहे. तर ही जी आपल्याला रफ फिगर आली आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपली फिगर बनवायची आहे. तर चला बेस घेऊया, तो म्हणजे आपला 4 सेंटीमीटरचा. मी तर 4 सेंटीमीटरचा बेस घेत आहे. हा माझा 4 आहे, ठीक आहे. हा 4 सेंटीमीटरचा मी बेस घेतला आहे आणि हा माझा एस आहे आणि हा माझा टी आहे, ठीक आहे. टीच परत माझ्याकडे 90चा आहे म्हणून मी इथं 90चं माप इथं पाहून घेणार. डीमध्ये व्यवस्थित 90चं माप इथं मी डॉट केलेलं आहे, ठीक आहे. हा माझा डॉट आहे. आता हा जो कोन आहे, ठीक आहे, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते की ही लाईन तुम्हाला थोडीशी मोठी घ्यावी लागणार आहे, ठीक आहे. पाहू शकता मी थोडीशी मोठी घेतलेली आहे ही लाईन माझी. हा माझा कोन आहे 90चा, ठीक आहे. आता मला नेक्स्ट बाजू आहे ती 5 सेंटीमीटरची आहे. तर मला चॉपमध्ये जे काही अंतर घ्यावं लागणार आहे ते 5 सेंटीमीटर अंतर मला या चॉपमध्ये घ्यायचं आहे, ठीक आहे. तर 5 शून्यवर त्याच्यानंतर हा 5वर मला चॉप आला पाहिजे माझा, तसा मला अंतर त्याच्यामध्ये घ्यायचं आहे, व्यवस्थित माप पाहून घ्यायचं आहे. आलेला आहे. आता हा जो 5 सेंटीमीटर माप घेतला आहे तो कशाचा काढायचा आहे आपल्याला, एस यू, म्हणजे याच्यातला एस जो बिंदू आहे आरंभ बिंदू त्या बाजूचा तो दिलेला आहे. म्हणून आपण टीवर त्याचा एक असा आर्क मारून घेणार आहोत, म्हणजे माझा यू मला इथं मिळेल. जे पाहे इथे इंटरसेक्ट झालेला आहे हा बाजू म्हणजेच काय असेल माझी यू असेल. आता हा यू आणि हा एस मला स्केलच्या मदतीनं जोडून घ्यायचं आहे. इथं पाहू शकता मी आता स्केलच्या मदतीने याला दोघांना व्यवस्थितपणे जोडून घेणार आहे. हे झालं आपलं ट्रायंगल इथं कन्स्ट्रक्ट करून, ठीक आहे. हाच ट्रायंगल आपल्याला काय करायचं सेकंड क्वेश्चनमध्ये कन्स्ट्रक्ट करायचा. आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 पाहू शकता तुम्ही इथं जे की आपल्याला दिलेलं आहे, जे की आहे ट्रायंगल ए बी सीमध्ये लेंथ ऑफ ए सी 7.5 सेंटीमीटर आणि मेजर ऑफ अँगल ए बी सी 90चा दिलेला आहे आपल्याला, म्हणजे 90 अंशाचा कोन म्हणजे राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. त्याच्यानंतर लेंथ ऑफ बी सी दिलेला आहे आपल्याला 5.5 सेंटीमीटर, ठीक आहे. तर मी प्रत्येक वेळेस म्हणते आपली जी माहिती आहे ती गिवन डाटा म्हणून लिहून घ्यायची आहे आन्सरमध्ये. चला तर मग माहिती लिहून घेऊ. ट्रायंगल ए बी सीमध्ये मेजर ऑफ अँगल ए बी सी इज 90, length of AC is 7.5 centimeter, length of BC is 5.5 सेंटीमीटर, ठीक आहे. लिहून घेतलेलं आहे. आता रफ डायग्राम जी आहे ती काढायची आहे आपल्याला, ठीक आहे. मी ही रफ डायग्राम काढणार आहे. हा माझा ए, हा माझा बी, हा सी, हा 90 डिग्रीचा आणि मला याची लेंथ दिली आहे म्हणजे ए सी लेंथ दिलेलं आहे माझ्याकडे 7.5 आणि हा दिला आहे 5.5, ठीक आहे. ही झाली रफ फिगर. आता आपल्या याची फिगर ड्रॉ करणं सुरू करायची. परत स्केल घ्यायचं. स्केलमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं आहे, आपल्याला कोन घ्यायचं आहे. आता मी इथं अंतर घेणार आहे 5.5चा. हा 0, हा 5 आणि ही 5.5, ठीक आहे. माझी लाईन्स इथं आलेली आहे. व्यवस्थितपणे ड्रॉ करून घेते, 1 मिनिट. हां, हे झालं माझं 5.5 अंतरचं. हा माझा बी आहे आणि हा माझा सी आहे. आणि पेजमध्ये मला बी कोन दिलेला आहे 90 डिग्रीचा, ठीक आहे. आता मी हा बीच कोन का बरं 90चा घेते असं संपूर्ण कोन लिहिल्यामध्ये तर पहाचला, ठीक आहे. ज्यावेळेस आपल्याला असे तिन्ही नाव दिले असेल ट्रायंगलमध्ये आणि त्याच्यातला जो मधातला जो सेंटरचा नंबर असतो ना तोच म्हणजे आपल्याला हा दिलेला कोन असतो, ठीक आहे. म्हणजे यांच्या सेंटरमध्ये म्हणजे मधामध्ये कोण आहे बी आहे, म्हणून आपण काय घेतलं बी हा जो कोन आहे आपला तो आपण 90 डिग्रीचा घेतलेला आहे. म्हणून मी हा बी कितीचा घेणार आहे 90 डिग्रीचा घेणार आहे, ठीक आहे. इथं आपण 90 डिग्रीचं घेणार आहोत. आता याला आपण परत याला जोडून घ्यायचं आहे बीला आणि आपण हे जे 90 घेतले. आता ही रेषा मी परत थोडीशी मोठी घेत आहे, कारण का घरं घेते चला सांगा आता कमेंटमध्ये, कारण की 2-3 एक्झाम्पल झाले का बरं आपण ही रेषा मोठी घेतो मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर कमेंटमध्ये सांगा का बरं मी ती रेषा मोठी घेतली असेल जो अँगल बी काढलेला आहे. आता याच्यामध्ये मला घ्यायचं आहे 7.5 सेंटीमीटरचं अंतर, ठीक आहे. तर हा माझा 7.4, त्याच्यानंतर हा 7.6, आता 7.6, आता 7.5, ठीक आहे. 7.5 घेतलेला आहे मी. आता तो बीवर ठेवणार आहे मी आणि समोर मी आर्क काढून घेणार आहे, ठीक आहे. म्हणजे जो अँगल आपण वाढवला होता त्याच्यावर मला आर्क काढायचे त्या बाजूवर त्या आर्मवर. तर ती आर्क काढलेली आहे मी आणि हा जो टच झालेला पॉईंट आहे तो असणार आहे माझा ए. काय असणार आहे ए. आता हा ए आणि हा सी मला जोडून घ्यायचे स्केलच्या मदतीने. हा माझा ए, ठीक आहे, आणि हा माझा जो सी आहे हा मी आता स्केलच्या मदतीने पूर्णतः जोडून घेणार आहे, ठीक आहे. हा ड्रॉ झाला माझा इथं ट्रायंगल ए बी सी जो की मला ड्रॉ करायचा होता. आता क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत आपण.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 जो की असं दिला आहे, इन ट्रायंगल PQR मध्ये लेंथ ऑफ PQ दिली आहे 4.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ PR दिली आहे 11.7 सेंटीमीटर आणि मेजर ऑफ अँगल PQR जो दिला आहे तो आपल्याला दिला आहे 90 अंशाचा. ठीक आहे, परत तुम्हाला गिवन माहिती म्हणून जो क्वेश्चनमध्ये माहिती दिली आहे ती लिहून घ्यायचं आहे, ॲन्सर लिहायचं आणि हीच इन्फॉर्मेशन गिवन म्हणून सुद्धा लिहून घ्यायची. PQR हा ट्रायंगल दिला आहे, त्याच्यामध्ये PQ ही बाजू दिली आहे आपल्याला 4.5 सेंटीमीटरची, त्याच्यानंतर PR ही बाजू दिली आहे आपल्याला 11.7 मीटरची, त्याच्यानंतर मेजर ऑफ अँगल PQR हा दिला आहे आपल्याला 90चा. ठीक आहे, आता याच्यावरून मी रफ डायग्राम ठीक आहे फिगर ती ड्रॉ करून घेणार आहे. हा माझा राईट अँगल ट्रायंगल, आता याला नाव द्यायचं आहे, हा माझा P आहे, हा माझा Q आहे आणि हा माझा R आहे. का बरं मी हा Q घेतला आणि इथं पाहू शकता Q मध्ये काय आला आपला मधामध्ये आला आणि मधामध्ये आला म्हणजे तोच कोण आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, आता बाजू दिलेली आहे ही मला दिली आहे 11.7 आणि ही दिली आहे मला 4.5. ठीक आहे, आता याची डायग्राम जी आहे ही रफ फिगर झालेली आहे. आता आपण मेन डायग्राम आहे ती कन्स्ट्रक्ट करायला सुरुवात करूया. ठीक आहे, तिथे मी अंतर घेणार आहे 4.5चा, हा माझा 0, हा माझा 4.5. ठीक आहे, आता यांना मी जोडून घेणार आहे. ठीक आहे, मी जोडलेला आहे माझा 4.5, हा Q आहे आणि हा R आहे आणि घेतलेलं अंतर किती आहे मी 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे, आता याच्यामध्ये मला D ठेवायची कारण की मला Q हा अँगल 90चा दिला आहे म्हणून मी Q हा 90चा घेणार आहे. इथे व्यवस्थित तुम्हाला D व्यवस्थित ठेवून घ्यायची, माप चुकवायची नाही आहे तुम्हाला अंतर घेताना कारण की त्याच्याने डायग्राम चुकते. ठीक आहे, हा मी इथं 90चा घेतलेला आहे Q. ठीक आहे, इथं पाहू शकता हा मी 90 अंशाचा घेतला आहे. आता ही जी लाईन आहे ठीक आहे, जी 90 डिग्रीची मी घेतलेला आहे अँगल, ती लाईन मी पहिलेच मोठी काढून घेणार आहे कारण की तुम्हाला माहीतच आहे कशासाठी काढायची असते, कारण की येणारी जी नेक्स्ट बाजू आहे ती याच कोण काढलेल्यावर त्याचा आर्क येत असतो म्हणून ही बाजू पहिलेच मी मोठी घेतलेली आहे. पाहू शकता मी वरच्यापर्यंत ही लाईन घेतलेली आहे इथपर्यंत. आता मला नेक्स्ट बाजू म्हणजे माझे हायपोटेन्यूज सेट दिलेले आहे मला 11.5, तर याच्यामध्ये आता मला 11.7, तर पप्पा 11.7 याच्यामध्ये मला अंतर घ्यायचं आहे. हा माझा 11 आलेला आहे, 11.5 पण आलेला आहे आणि हा 11.7 पण आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे इतकापेक्षा जास्त मोठा अंतर आहे आपल्या याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे, तर ही आकृती आपल्याला इथं चॉप मारायचं आहे, एकदम वरच्या बाजूला आलेलं आहे. पाहू शकता इथं कुठं चॉप आलेला आहे माझा. ठीक आहे, म्हणजे एवढी मोठी बाजू येणार आहे, तर म्हणून म्हटलं होतं की ही लाईन पहिलेच मोठी काढायची. आता हा आणि हा बिंदू आपल्याला जॉईन करायचं आहे. आता हे इथं जोडून घेणार आपण स्केलच्या मदतीने. आपल्याला हे व्यवस्थित जोडायचं आहे कारण की आपला राईट अँगल ट्रायंगल आपल्याला दिसला पाहिजे. ठीक आहे, इथे हे मी जोडलेले आणि ही बाजू माझी 11.7ची आहे. ठीक आहे, म्हणून ही इतकी लंबी गेलेली आहे आणि हा माझा कोण 90चा आहे. ठीक आहे, कितीचा कोण आहे 90चा आणि हा जो माझा बिंदू आलेला आहे हा बिंदू आहे माझा P. काय आहे तर माझा तो P आहे. ठीक आहे, ही तुम्हाला डायग्राम अशा प्रकारे काढायची आहे 4th नंबरची. आता 5th नंबरचा जो एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मनाने दोन्ही बाजू घ्यायच्या, म्हणजे त्याची हायपोटेन्यूज साईड आणि बेस तुमच्या मनाने घ्यायचं आहे आणि कोणतं तुम्हाला 90चाच घ्यावं लागणार. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायसाठी तुम्हाला हा जे काही कोण असेल ट्रायंगलला नावसुद्धा तुमच्याच मनाने द्यायचे. ट्रायंगलच्या ह्या ज्या दोन बाजू म्हणजे ही बाजू आणि ही बाजू तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला ट्रायंगल काय कन्स्ट्रक्ट करायचे तुमच्या मताने माप घेऊन. तुम्हाला 1 करू शकता, 2 करू शकता, 3. ठीक आहे, तर मॅक्झिमम तुम्हाला तुमच्या हिशोबाने म्हणजे जी हायपोटेन्यूज साईड आहे आणि त्याची जो बेस आहे तो घेऊन तुम्हाला जे काही राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे. आता हायपोटेन्यूज साईड किती घ्यायची, पाया किती घ्यायचा, याच्यासाठी तुम्हाला पायथागोरस जो थेरम आहे ठीक आहे PGT जो आहे तो तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. तुम्ही त्याच्या मदतीने सुद्धा ट्रायंगल काढू शकता किंवा अंदाजे माप घेऊन तुम्ही सुद्धा राईट अँगल ट्रायंगल हे काय करू शकता ड्रॉ करू शकता. तर 5th नंबरचा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, ते तुम्हाला सोडवायचे. ठीक आहे, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या नंतरच्या व्हिडिओमध्ये.